नमस्ते बच्चों। अब आप लोगों ने गिल्लू के बारे में बहुत कुछ जान लिया। अब आगे बढ़ते हैं। ನೀವು ಗಿಲ್ಲುವಿನ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಈಗ ನಾವು ಪಾಠದ ಮುಂದುವರಿದ ಭಾಗವನ್ನು ನೋಡೋಣ. मेरे पास बहुत से पशु पक्षी हैं और उनका मुझसे लगाव भी कम नहीं है. यहाँ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿ ಕಹ ರಹೆ हैं कि मेरे पास बहुत से ಪಶು ಪಕ್ಷಿ हैं. ನನ್ನ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳು ಇವೆ. ಉನ್ಕಾ ಮುಜ್ಸೆ ಲಗಾವ್ ಭಿ ಕಮ್ ನಹಿ. ಎಲ್ಲಾ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇನೆ. परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरी थाली में खाने की हिम्मत हुई है ऐसा मुझे स्मरण नहीं आता. परंतु लेकिन आदरे उनमें से किसी को मेरे साथ मेरे ही थाली में खाने की हिम्मत ಧೈರ್ಯ ನನ್ನದೇ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಸಾಕಿದಂತಹ ಬೇರಾವುದೇ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ತಿಂದಂತಹ ಸ್ಮರಣ ಆತ ನೆನಪು ನನಗೆ ಬರುತ್ತಿಲ್ಲ. ಗಿಲ್ಲು ಇನ್ಮೆ ಅಪವಾದ ಥಾ. ಗಿಲ್ಲು ಇದಕ್ಕೊಂದು ಅಪವಾದವೇ ಆಗಿತ್ತು. मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंचती वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरामदा पार करके मेज पर पहुंच जाता और मेरी थाली में बैठ जाना चाहता. लेकिन गिल्लू अपवाद था. जैसे ही मैं खाने के लिए बैठती थी तब गिल्लू भाग कर दौड़ कर आ जाता, दीवार बरामदा पार करके आ जाता और मेरी थाली में खाने के लिए बैठ जाता था. ಆದರೆ ನಾನು ತಿನ್ನಲು ಕುಳಿತುಕೊಂಡಾಗ ಗಿಲ್ಲು ಓಡಿ ಬಂದು ಮೇಜನ್ನು ಹತ್ತಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ನನ್ನದೇ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ತಿನ್ನಲು ಶುರು ಮಾಡುತ್ತಿತ್ತು. बड़ी कठिनाई से मैंने उसे थाली के पास बैठना सिखाया, जहाँ बैठकर वह मेरी थाली में से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहा था. बड़ी कठिनाई से ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು मैंने उसे थाली के पास बैठना सिखाया. ತಟ್ಟೆಯ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಕಲಿಸಿಕೊಟ್ಟೆ. ಜहाँ बैठकर ಅಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು थाली में से मेरी थाली में से ನನ್ನದೇ ತಟ್ಟೆಯಿಂದ ಏಕ್ ಏಕ್ ಚಾವಲ್ ಉಠಾಕರ್ ಒಂದೊಂದು ಅನ್ನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಡಿ ಸಫಾಯಿ ಸೆ ಬಹಳ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಶುದ್ಧವಾಗಿ ತಿನ್ನಲು ಕಲಿಸಿಕೊಟ್ಟೆ. काजू उसका प्रिय खाद्य था और कई दिन काजू ना मिलने पर वह अन्य खाने की चीजें या तो लेना बंद कर देता था या झूले से नीचे फेंक देता था. काजू ಗೋಡಂಬಿ ಅದರ ಪ್ರಿಯ ಖಾದ್ಯವಾಗಿತ್ತು, ತಿನಿಸಾಗಿತ್ತು. कई दिन काजू ना मिलने पर जब उसे काजू ना मिलता था तब वह क्या करता था, अन्य चीजें या तो लेना बंद कर देता था या तो फेंक देता था, झूले से बाहर फेंक देता था. ಯಾವುದೇ ತಿನಿಸನ್ನು ಗೋಡಂಬಿಯ ಬದಲಾಗಿ ಕೊಟ್ಟರೆ ಗಿಲ್ಲು ಆ ತಿನಿಸನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಥವಾ ಆ ತಿನಿಸನ್ನು ತನ್ನ ಜೋಕಾಲಿಯಿಂದ ಹೊರಗೆ ಎಸೆದು ಬಿಡುತ್ತಿತ್ತು. उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा. इस बीच मुझे एक मोटर दुर्घटना हुई. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರಿಗೆ ಒಂದು ಅಪಘಾತವು ಸಂಭವಿಸಿತು. ಆದುದರಿಂದ ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಉಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕಾದಂತಹ ಸ್ಥಿತಿಯು ಬಂದೊದಗಿತು. अब लेखिका महादेवी वर्मा जी अस्पताल में थी. उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोला जाता गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता. जब मैं अस्पताल में थी, घर में नहीं थी, तब मेरे कमरे का दरवाजा खोला ही रहता था और गिल्लू दौड़कर नीचे आ जाता और किसी अन्य को देखकर अपने घोंसले में बैठ जाता था. ನಾನಿಲ್ಲದೆ ಇದ್ದಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅದು ತನ್ನ ಗೂಡಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಓಡಿ ಬಂದು ಬೇರೆಯವರನ್ನು ಅನ್ಯ ಜನರನ್ನು ನೋಡಿ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಓಡಿ ಹೋಗಿ ತನ್ನ ಗೂಡೊಳಗೆ ಅವಿತುಕೊಂಡು ಕುಳಿತುಕೊಂಡು ಬಿಡುತ್ತಿತ್ತು. ಸಬ್ ಉಸೆ ಕಾಜು ದೇ ಜಾತೆ. ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಗೈರು ಹಾಜರಿಯಲ್ಲಿ ಗೋಡಂಬಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು. परंतु ಆದರೆ अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भरे मिले. जब मैं अस्पताल से लौटकर आई और झूले की सफाई की, ಅದರ ಗೂಡನ್ನು ನಾನು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿದಾಗ ಉಸ್ಮೆ ಕಾಜು ಭರೇ ಮಿಲೆ. ಆ ಗೂಡೊಳಗೆ ನನಗೆ ತುಂಬಾ ಗೋಡಂಬಿ ದೊರೆಯಿತು. जिनसे ज्ञात होता था कि वह उन दिनों अपना प्रिय खाद्य कितना कम खाता रहा. ಇದರಿಂದ ತಿಳಿದು ಬರುವುದು ಏನೆಂದರೆ ನನ್ನ ಗೈರು ಹಾಜರಿಯಲ್ಲಿ ಅದು ಗೋಡಂಬಿಯ ಪ್ರಿಯ ಖಾದ್ಯವಾಗಿದ್ದರೂ ಸಹ ಬಹಳಷ್ಟು
ಕಡಿಮೆಯೇ ಗೋಡಂಬಿಯನ್ನು ಅದು ತಿಂದಿತ್ತು। मेरी अस्वस्थता में वह तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को हौले हौले सहलाता रहता। जब मैं अस्वस्थता में लेट जाती थी, ನಾನು ಅಸ್ವಸ್ಥಳಾಗಿದ್ದಾಗ तकिया का मतलब है ದಿಂಬು, ಪಿಲ್ಲೋ, ಮೇರೆ ತಕಿಯೆ ಪರ್ बैठकर सिरहाने बैठकर ನನ್ನ ತಲೆಯ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು अपने नन्हे नन्हे पंजों से ತನ್ನ ಪುಟ್ಟ ಪುಟ್ಟ ಕೈಗಳಿಂದ ಮೇರೆ ಸಿರ್ और बालों को हौले हौले सहलाता रहता, ನನ್ನ ತಲೆ ಹಾಗೂ ಕೂದಲನ್ನು ಬಹಳ ನವಿರಾಗಿ ನೇವರಿಸುತ್ತಿತ್ತು। गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती रहती तो ಗಿಲ್ಲು ನಾ ಬಾಹರ್ ಜಾತಾ ನಾ ಅಪ್ನೆ ಝೂಲೆ में बैठता। गर्मियों में ಸೆಕೆಗಾಲದಲ್ಲಿ जब मैं दोपहर में काम करती, ಸೆಕೆಗಾಲದ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾನು ನನ್ನ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ತಲ್ಲೀನಳಾಗಿರುವಾಗ ಗಿಲ್ಲು ನಾ ಬಾಹರ್ ಜಾತಾ, ಗಿಲ್ಲು ಹೊರಗಡೆ ಹೋಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ। ನಾ ಅಪ್ನೆ ಝೂಲೆ ಮೇ बैठता, ತನ್ನ ಜೂಲಾ ಜೋಕಾಲಿಯಲ್ಲಿಯೂ ಕುಳಿತುಕೊಂಡಿರುತ್ತಿರಲಿಲ್ಲ। ವಹ मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप भी रहता और ठंडक में भी रहता। वह मेरे पास रखी सुराही का मतलब है ಹೂಜಿ, ನನ್ನ ಬಳಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಹೂಜಿ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಲೇಟ್ ಜಾತಾ, ಹೂಜಿಯ ಮೇಲೆ ಮಲಗಿರುತ್ತಿತ್ತು, ಹಾಗೂ और इस प्रकार समीप भी रहता, ನನ್ನ ಹತ್ತಿರವೇ ನನ್ನ ನಿಕಟವೇ ಇದ್ದಂತಾಗಿತ್ತು। और ठंडक में भी रहता, ಅದಕ್ಕೆ ತಂಪಿನ ಅನುಭವವೂ ಆಗುತ್ತಿತ್ತು। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। गिलहरियों का जीवन केवल 2 वर्ष के लिए सीमित है। ಗಿಲ್ಹರಿ ಅಳಿಲುಗಳು ಕೇವಲ 2 ವರ್ಷ ಮಾತ್ರ ಬದುಕುವಂತಹ ಜೀವಿಗಳು। ಅತಃ ಗಿಲ್ಲು ಕಿ ಜೀವನ್ ಯಾತ್ರಾ, ಗಿಲ್ಲುವಿನ ಜೀವನದ ಕೊನೆಯ ಗಳಿಗೆಯು ಬಂದೇ ಬಿಟ್ಟಿತು। ದಿನ್ ಭರ್ ಉಸ್ನೆ ನಾ ಕುಚ್ ಖಾಯಾ ನಾ ವಹ ಬಾಹರ್ ಗಯಾ, ದಿನವಿಡೀ ಏನೂ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ, ನಾ ವಹ ಬಾಹರ್ ಗಯಾ, ಹೊರಗಡೆಯೂ ಹೋಗಲಿಲ್ಲ। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जाग कर हीटर लगाया और उसे उष्णता देने का प्रयत्न किया। ನಾನು ಅದನ್ನು ಬದುಕಿಸಲು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟೆ। ಪಂಜೆ ಇತ್ನೆ ठंडे हो रहे थे, ಅದರ ಕೈಕಾಲುಗಳು ಬಹಳ ತಣ್ಣಗಾಗಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು। मैंने जाग कर हीटर जलाया, ನಾನು ಹೀಟರ್ ಅನ್ನು ಉರಿಸಿದೆ। और उसे उष्णता देने का प्रयत्न किया, ಉಷ್ಣತೆಯನ್ನು ಕೊಡಲು ನಾನು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಟ್ಟೆ। परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिरनिद्रा में सो गया। परंतु लेकिन ಆದರೆ मैंने जितना कोशिश किया, मेरे कोशिश के बावजूद भी प्रथम किरण के साथ ही ಸೂರ್ಯೋದಯದ ಸಮಯದಲ್ಲಿಯೇ ಚಿರನಿದ್ರಾ ಮೇ ಸೋ ಗಯಾ, ನನ್ನ ಗಿಲ್ಲು ಚಿರನಿದ್ರೆಗೆ ಜಾರಿತು, ಅಂದರೆ ನನ್ನ ಗಿಲ್ಲು ಸಾವನ್ನಪ್ಪಿತು। उसका झूला उतार कर रख दिया गया है और खिड़की की जाली बंद कर दी गई है। परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती ही रहती है और सोनजूही खिलती ही रहती है। गिल्लू चिरनिद्रा में सो गया था, इसलिए मैंने गिल्लू का झूला उतार दिया, ಗಿಲ್ಲುವಿನ ಆಜೋಕಾಲಿಯನ್ನು ಇಳಿಸಿದೆ। और खिड़की की जाली बंद कर दी गई, खिड़की की उस जाली को, जिस जाली की उस पार से गिल्लू आता जाता रहता था, उस जाली को, आ नेಟ್ಟನ್ನು ನಾನು ಮುಚ್ಚಿದೆ। परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती ही रहती। मेरा गिल्लू तो अब नहीं है, लेकिन ಗಿಲ್ಹರಿಯೋ की नई पीढ़ी, ಗಿಲ್ಲರಿಯ ಅಳಿಲುಗಳ ಹೊಸ ಸಂತತಿಯು ಆ ಕಡೆಯಿಂದ ಚಿಕ್ ಚಿಕ್ करती थी और सोनजूही खिलती ही रहती थी। सोनजूहिಯ ಆ ಹೂವು ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಅರಳುತ್ತಿತ್ತು। सोनजूही की लता के नीचे गिल्लू की समाधि है। मैंने सोनजूही की लता के नीचे ही ಗಿಲ್ಲು ಕಿ ಸಮಾಧಿ ಕಿ, ನಾನು ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರು ಸೋನ್ಜೂಹಿಯ ಲತೆಯ ಕೆಳಗಡೆಯೇ ಗಿಲ್ಲುವಿನ ಸಮಾಧಿಯನ್ನು ಮಾಡಿದರು। इसलिए भी कि उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी, क्योंकि गिल्लू के लिए सोनजूही की लता बहुत प्रिय थी। ಗಿಲ್ಲುವಿಗೆ ಆ ಸೋನ್ಜೂಹಿಯ ಲತೆಯು ಬಹಳ ಪ್ರಿಯವಾಗಿತ್ತು। इसलिए भी कि उस लघु गात का किसी वासंती दिन जूही के पीताब
छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है। इसलिए भी कि उस लघु गात का किसी वासंती दिन जूही के पीताब छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है। इसलिए लघु गात उसका छोटा ಶರೀರ ಕಿಸಿ ಏಕ್ ವಾಸಂತಿಕೆ ದಿನ में ಯಾವುದಾದರೊಂದು ವಸಂತ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪೀತಾಬ್ छोटे फूल के रूप में आसोन जूहिಯ ಚಿಕ್ಕ ಹೂವಿನ ರೂಪದಲ್ಲಿ खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है। एक ना एक दिन मेरा गिल्लू फूल के रूप में पैदा होकर आएगा, यह मेरा विश्वास है और ये मुझे ಸಂತೋಷ भी देता है। ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಒಂದು ವಸಂತ ಮಾಸದಲ್ಲಿ ನನ್ನ ಗಿಲ್ಲು ಹೂವಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ನನ್ನನ್ನು ಮತ್ತೆ ಸೇರುತ್ತೆ ಎನ್ನುವಂತಹ ವಿಶ್ವಾಸ ನನ್ನಲ್ಲಿ ಇದೆ। ಇದು ನನಗೆ ಸಂತೋಷವೂ ತರಿಸುತ್ತೆ। इस तरह गिल्लू का अंत हो गया। बच्चों, जान लिया ना आप लोगों ने किस तरह महादेवी वर्मा जी ने एक छोटे से जीव गिल्लू को बचाया, उसका पालन पोषण किया और अंत तक किस तरह देखभाल किया। इस तरह आप लोग भी पशु पक्षियों का पालन पोषण करो, उन जीवों का रक्षण करो। यह हमारी और आपकी आद्य कर्तव्य है। इसमें सब लोगों की भलाई है। ಮಕ್ಕಳೇ, ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರು ಪುಟ್ಟ ಜೀವಿಯಾದಂತಹ ಗಿಲ್ಲುವನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ರಕ್ಷಿಸಿ ಪಾಲಿಸಿ ಪೋಷಿಸಿದರು ಎಂಬುದನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡರಲ್ಲ। ನೀವು ಕೂಡ ಅವರಂತೆಯೇ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಸುತ್ತಮುತ್ತ, ನಿಮ್ಮ ಪರಿಸರದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರುವಂತಹ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಪುಟ್ಟ ಪುಟ್ಟ ಜೀವಿಗಳನ್ನು ಹಾಗೂ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಿ। ಇದು ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿರಲಿ। ನೀವು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಮೂಲಕ ಪರಿಸರವನ್ನು ರಕ್ಷಿಸಿದಂತಾಗುತ್ತದೆ। ಇದು ನಿಮ್ಮ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿರಲಿ। ನಾವೆಲ್ಲರೂ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಪರಿಸರವನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಪಣ ತೊಡೋಣ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು।